नमस्कार. मी अनिरुद्ध नाखवा. मी एक प्रॅक्टिसिंग कन्सल्टिंग स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. गेली 25 वर्षे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अर्थात MMRDA क्षेत्राअंतर्गत महापालिका व स्वतंत्ररित्या बिल्डिंग टेस्टिंग, डिझाईन आणि धोकादायक इमारती यांचं सर्वेक्षण, तपासणी, दुरुस्ती व नियोजन या कामांमध्ये मी कार्यरत आहे. आपण पाहतो मुंबई आणि उपनगरात गेले 2 दशक सातत्याने जुन्या इमारती कोसळणे किंवा कोलॅप्स होणे किंवा फेल होणे याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे आणि ही एक गंभीर गोष्ट आहे. इमारत म्हटली तर जीवनावश्यक 3 मूलभूत गोष्टी ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्यापैकी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या कोविड-19 करोना पॅन्डेमिक अंतर्गत आपल्याला हे अनुभवायला सुद्धा मिळालं आहे. कारण आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये 24 तास घरात राहतोय आणि आपल्या इमारतीकडे नकळत लक्ष जात आहे. एरवी आपण आपल्या कामावर जातो, पण आता आपण 24 तास घरात असल्यामुळे आपलं लक्ष जात आहे आणि बहुसंख्य लोक आपापल्या घरात आहेत. धोकादायक इमारतींमध्ये सुद्धा लोक घरात आहेत. तर ही गंभीर बाब आहे. धोकादायक इमारती तपासणे आणि आपली इमारत चांगली कशी राहील हे बघण्याची आपली तेवढीच जबाबदारी आहे. इमारती का कोसळतात हा एक लक्ष देण्याचा विषय आहे. त्याचबरोबर ह्या धोकादायक इमारतीमध्ये लोक का राहतात, ह्या बिल्डिंग्स धोकादायक का होतात, ह्याची कारणे काय आणि ह्यासाठी जबाबदार कोण, ह्या गोष्टींकडे सुद्धा आपण बघूया. त्याचबरोबर धोकादायक इमारती व त्यामधील जीव आपण वाचू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. का इमारती कोसळतात, त्या धोकादायक का होतात? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गैरदेखभाल, म्हणजेच नॉन मेंटेनन्स. हे नॉन मेंटेनन्स 2 प्रकारचे असू शकतात. एक तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि करेक्टिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिकात्मक मेंटेनन्स आणि करेक्टिव्ह म्हणजे सुधारात्मक मेंटेनन्स. प्रतिकारात्मक म्हणजेच किरकोळ कामं जशी रंगरंगोटी, साफसफाई, बिल्डिंगच्या लिकेजेसकडे लक्ष देणं आणि ते योग्य वेळीच थांबवणे. आणि करेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे मेजर कामं जसे तडे गेले आहेत तर नेमके ते तडे कशामुळे गेले आहेत व इतर गंभीर बाबी ज्या आहेत त्या एखाद्या तांत्रिक सल्लागाराबरोबर तपासून घेणं आणि योग्य ते मार्गदर्शनाखाली ते मेंटेनन्स पूर्ण करून घेणं, हे झाले करेक्टिव्ह मेंटेनन्सेस. हवामान आणि भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिलं तर आपण मुंबई आणि उपनगरांमध्ये आपण भरपूर पावसाला सामोरे जातो आणि हवेमध्ये मिठाबरोबर प्रचंड आर्द्रतासुद्धा आहे. तर ही आर्द्रता आणि मिठाचे प्रमाण कॉन्क्रीट आणि स्टील ह्या दोन्हींना कमकुवत करणं किंवा करोजन होण्यामागे कारण ठरतात. आणि दीर्घांतरात म्हणजे खूप काळाने हे कॉन्क्रीट आणि खराब झालेलं जे स्टील आहे, गंज लागलेलं, त्याच्यामुळे लोड कॅरिंग कॅपॅसिटी
बिल्डिंगची आणि त्या स्ट्रक्चरल एलिमेंट्सची होऊन जाते. त्याच्यामुळे बिल्डिंगला धोका होऊ शकतो. तसेच ही बिल्डिंग कधी बांधली, ह्या बिल्डिंगचं वय काय आणि कोणत्या कन्स्ट्रक्शन पद्धतीने ही बांधलेली आहे ते कारणीभूत ठरतं ही बिल्डिंग किती स्टेबल आहे हे समजून घेण्याकरता. तसंच बिल्डिंग जर नॉन इंजिनियर्ड असेल तर त्याच्यात धोका उद्भवतोच, कारण अशा बिल्डिंगची डिझाईन्स कोणत्याही आर्किटेक्टनी किंवा कोणत्याही इंजिनियरनी केलेली नसतात. तिथे क्वालिटी मॅनेजमेंट किंवा चाचणी करण्याची कोणतीही सामग्री नसते. अर्थात तिथे आर्किटेक्ट किंवा इंजिनियरचं सुपरविजनही नसतं. तुम्ही असं म्हणू शकता की ज्या अनधिकृत बिल्डिंग आहेत त्या नॉन इंजिनियर्ड बिल्डिंग आहेत. अशा बिल्डिंग्स संवेदनशील असू शकतात किंवा असतात धोकादायक होण्याकरता. मूळ डिझाईनमध्ये जोड आणि बदल म्हणजेच मूळ डिझाईनमध्ये ॲडिशन्स ऑल्टरेशन्स लोक करतात. बहुतांशी समजा उदाहरण देतो मी, 2 बेडरूम हॉलचा फ्लॅट असेल आणि लोकांना अजून एक रूमची गरज आहे. अशा वेळेला लोक काय करतात की भिंती तोडतात आणि त्या भिंती शिफ्ट करतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा कुठेही भिंती शिफ्ट करता येत नाहीत. इंटिरियर डिझायनर्सनी पर्टिक्युलरली लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे इंटिरियर्स आणि वास्तूची सोल्युशन्स करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की ते स्ट्रक्चरली फिजिबल आहेत का. तसा तांत्रिक सल्लागारांचा, स्ट्रक्चरल इंजिनियरचा सल्ला घेऊनच असे बदल करावेत आणि ते त्यांच्याकडनं सर्टिफाय करून घ्यावं. स्ट्रक्चरल इंजिनियरनी परमिशन दिली तरच असे ॲडिशन्स अल्टरेशन्स परमिट करायचे, नाहीतर नाही. हे कारण असू शकतं. अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या इमारतीतील शौचालय, भिंती व टेरेसेस व छत ह्याच्यातून जे लिकेजेस होतात ते योग्य वेळीच त्याचं नियोजन केलं पाहिजे. कारण लिकेजेसमुळे बिल्डिंग मटेरियल्स जे आहेत, कॉन्क्रीटचे स्लॅब्स, बीम्स, कॉलम्स किंवा भिंती ह्याच्यामध्ये पाणी झिरपून तिथलं कॉन्क्रीट आणि स्टील खराब होऊ शकतं. शौचालयातील सांडपाणी आणि तिकडे साफसफाई करण्यात येण्याकरता वापरण्यात आलेले केमिकल्स ह्याचा जर सीपेज तिथूनच्या कॉन्क्रीटमध्ये, त्या स्लॅब्समध्ये झालं तर कॉन्क्रीट स्लॅब जास्त लवकर खराब होऊ शकतो. आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त स्लॅब्स किंवा या इमारतींचा खराब पार्ट म्हणजे शौचालय आणि टेरेसेसच्या खालचे स्लॅब्स असतात किंवा ओव्हरहेड वॉटर टँक असतो त्याच्या खालचा स्लॅब असतो, जिथे लोक जात नाहीत मेंटेन करायला. अशा दुर्लक्षित एरियांमुळे त्या बिल्डिंगला त्या ठिकाणी धोका उद्भवू शकतो. आणि नैसर्गिक कारणं होऊ शकतात बिल्डिंग कोसळण्याकरता. ती म्हणजे भूकंप, सुनामी, पूर वगैरे. पूर तर मुंबईमध्ये तसा येण्याची शक्यता नाही, मोठी नदी नाले नाही आहेत. जे काय होऊ शकतं फाउंडेशन्स नाही ते सुनामीसारख्या स्थितीमुळे होऊ शकतं किंवा सॉईल इरोजन, नाल्यांच्या बाजूच्या बिल्डिंग्स ह्या संवेदनशील होऊ शकतात. लोक या धोकादायक इमारतींमध्ये का राहतात? प्रमुख कारण म्हणजे राहण्याकरता पर्यायी आर्थिक पर्यायाचं साधन नसतं. आपली बिल्डिंग धोकादायक झाली आहे, ती रिपेअर करण्याकरता पुरेसे पैसे नाही आहेत आणि शिफ्ट होण्याकरता अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत. जसं मुलांची शाळा जवळच आहे, ऑफिस जवळ आहे, ह्या गोष्टी आहेत. इमोशनल कारणं आहेत. त्या वास्तूमध्ये अनेक वर्ष लोक राहत असतात. तुम्ही जर पाहिलं तर मुंबईमध्ये लोक बाहेरून आलेले आहेत
आपल्या उपजीविकेचं साधन बनवण्यासाठी मुंबईला. तर अशा ठिकाणी लोक जेव्हा आलेत त्यांनी मालकीची घरं घेतली नाहीत, ते टेनंट म्हणून राहिलेले आहेत बऱ्याच बिल्डिंग्समध्ये. मग ते रेंटवरती आहेत किंवा पगडी सिस्टमवरती आहेत. दुविधा अशी आहे की एकीकडे मालकाकडे भाडं कमी येतं आहे आणि तो त्याच्या जे काही त्याला उत्पन्न मिळतं ह्या भाड्यातून तो रिपेअर्स करू शकत नाही, आणि ह्या लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी किंवा अर्निंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे ही लोक रिपेअर्स स्वतःहून करू शकत नाही. त्याच्यानंतर ह्या लोकांना प्रॉपर मार्गदर्शन नाही आहे, ह्या लोकांना कायद्याची माहिती नाही आहे, आणि दुरुस्ती उद्योगाबद्दल म्हणजे रिपेअर टेक्नॉलॉजीबद्दल तर माहितीच नाही आहे. आज जरी इंटरनेट वगैरे असलं अवेलेबल तरी नेमकं इंटरनेट गुगल किंवा यूट्यूबमध्ये काय शोधावं हे पण लोकांना माहिती असलं पाहिजे ना. बरं, ती माहिती तुम्हाला मिळाली तर ते तंत्रज्ञान वापरणारे प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला कसे काय मिळू शकतात, ह्याच्यासाठी तुम्हाला तांत्रिक सल्लागारांचं सहकार्य घ्यायला पाहिजे. जसं अगोदर मी सांगितलं की भावनिक अटॅचमेंट असतेच, पण त्याचबरोबर जर बिल्डिंग अति धोकादायक असेल आणि राहण्यास अयोग्य असेल तरी लोक शिफ्ट होत नाहीत. रिडेव्हलपमेंटलाही पर्याय आलेला असतो, पण त्या विकास किंवा चेंज घेण्याचं ॲक्सेप्टन्स लोकांची मानसिक तयारी झालेली नसते. तर हे एक कारण असतं की लोक तिथे राहतात. आणि काही लोक तर असे म्हणतात आम्ही मेलो तरी इकडनं हलणार नाही. हे योग्य स्टेटमेंट नाही आहे. लोकांनी सारासार विचार करायला पाहिजे की आपण आणि इतर आपल्याबरोबर आपली फॅमिली सगळ्यांचे जीव धोक्यात घालत आहोत. ह्या इमारती धोकादायक का होतात हे आपण पाहिलंच. ह्या धोकादायक होण्यामागे जबाबदार कोण आहे, ह्याला एक स्पष्ट उत्तर असं आहे: अज्ञान व योग्य वेळी सकारात्मक निष्क्रियता राहणं, योग्य ती पावलं न उचलणं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. अज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहेच. हे व्यक्ती ते व्यक्ती आणि समाजातील त्यांच्या भूमिकेनुसार बदलते. मग कोण जबाबदार आहे? गव्हर्मेंट आपली भूमिका बजावते. कशी? गव्हर्मेंटला जेव्हा माहीत पडतं की तुमची बिल्डिंग धोकादायक आहे, एखादी बिल्डिंग संवेदनशील आहे, त्यांचे अनेक रूट्स आहेत ज्याच्यातनं त्यांना माहिती पडतं, त्यांचे इंजिनियर्स येऊन तपासतात आणि त्या बिल्डिंगला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या कायद्याच्या नोटीस लावतात. ते का लावतात? गव्हर्मेंट येऊन तुम्हाला जागं करतं की तुमची बिल्डिंग अमुक लेवलच्या धोकादायकतेपर्यंत पोचलेली आहे, तर तुम्हाला ह्या काळजी घेण्याची गरज आहे. अमुक टप्प्यात आहे तुम्हाला हे करायला पाहिजे, तमुक टप्प्यात आहे ते करायला पाहिजे. ते तुम्हाला लिहून देतात की तुमची बिल्डिंग अशा अशा अवस्थेत आहे, तरी तुम्ही तांत्रिक सल्ला घ्या आणि तो त्याचा अहवाल आमच्या कार्यालयात पाठवून द्या, आणि तांत्रिक सल्लागार जो सल्ला देईल त्याप्रमाणे तुम्ही त्या बिल्डिंगची दुरुस्ती करून घ्या. पॉलिटिकल इंटरफिअरन्स धोकादायक इमारतींमध्ये नाहीच आहे. कारण मी माझ्या अनुभवाने गेल्या 25 वर्षामध्ये राजकीय पक्षांना समाजकारण करताना पाहिलेलं आहे. धोकादायक इमारतींच्या प्रश्नांमध्ये जेव्हा एखादी बिल्डिंग धोकादायक होते तर राजकीय पक्ष कोणतेही असोत, त्यांनी आपली सक्रियता खूप पॉझिटिव्हली दाखवलेली आहेत. कारण लोक राहत आहेत आणि लोकांचा जीवाचा प्रश्न येतो आहे.
मग ते रिपेअर्स असोत किंवा त्या बिल्डिंग्सचं रिहॅबिलिटेशन किंवा रिडेव्हलपमेंट असोत, गव्हर्मेंटनी गेल्या 2 दशकांमध्ये ह्याच्यावरती काही चांगले कायदे केलेले आहेत आणि रिपेअर आणि रिडेव्हलपमेंटचे दोन्ही मार्ग मोकळे केलेले आहेत. बिल्डिंग धोकादायक तपासणं हे आपण तांत्रिक सल्लागारांकडून करून घेतली पाहिजे. तुम्हाला गव्हर्मेंट डायरेक्टिव्स देतात त्यावेळेला ती बिल्डिंग योग्य त्या क्वालिफाईड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडनं तपासून घेतली पाहिजे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सांगेल त्याप्रमाणे त्या बिल्डिंगची कार्यपद्धती किंवा कार्यप्रणाली ठरवून ती बिल्डिंग रिपेअर करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपण येतो तांत्रिक शिक्षण प्रणाली. तांत्रिक शिक्षण प्रणालीबद्दल मी एवढ्याकरता बोलतो आहे की कॉन्क्रीट जेव्हापासनं याचा शोध लागला, साधारण 120 वर्ष झाली आज. भारतामध्ये कॉन्क्रीट गेली म्हणजे ब्रिटिशांच्या अंतिम काळा म्हणजे शेवटच्या टप्प्यापासून कॉन्क्रीट प्रचलित झालं. तोपर्यंत आपण सिमेंटच्या जागी लाईम यूज करत होतो, चुना यूज करत होतो. त्याच्यानंतर कॉन्क्रीटचे बिल्डिंग्स नंतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व थोड्या काळात आणि त्याच्यानंतर जास्त आपण कॉन्क्रीट वापरू लागलो. पण त्याच्यानंतर भरपूर जगभरात शोध चालू आहेत आणि विकसित होत आहेत आणि पर्टिक्युलरली रिपेअर कॉन्क्रीट हा गेले 2 दशकामध्ये ह्याच्यामध्ये क्रांती होत आहे आणि अजून चांगले शोध लागत आहेत रिपेअर पद्धतीकरता. पण माझ्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मी असं म्हणेल, बिल्डिंग अशी बनली पाहिजे की त्याला रिपेअरच करावे लागले नाहीत पाहिजे. एखादा डॉक्टर असतो ना, तो म्हणतो की माझ्याकडे चांगला डॉक्टर कोण, तर त्याच्याकडे तो असा पेशंटला बरा करतो की त्याच्याकडे पेशंटच यायला नाही पाहिजे. तर आम्ही जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये जे स्पेशलाइज्ड रिपेअर्समध्ये आहोत, आम्ही त्या दिवशी आम्हाला धन्य झालं असं वाटेल ज्या दिवशी आमच्याकडे बिल्डिंग रिपेअरलाच येणार नाही. असो, तर कॉन्क्रीट रिपेअर टेक्नॉलॉजीमध्ये खूप क्रांती झालेली आहे आणि ते ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोचत नाही आहे. कारण ॲकॅडमिक्समध्ये पण हे हळूहळू आता विविध ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट आहे, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट्स इंडिया चॅप्टर आहे किंवा इंडियन इंजिनियर्स इन्स्टिट्यूट आहे किंवा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आहेत. असे तत्सम ऑर्गनायझेशन्स लोकांना आणि लोकांमध्ये ह्या विषयाची स्किल डेव्हलपमेंट करण्याकरता सतत कार्यरत आहेत आणि करत आहेत. तर ह्या गोष्टीची माहिती जनमानसात होणं आवश्यक आहे. आता आपण जसं पाहिलं, जसं पॉलिटिशियन आहे किंवा गव्हर्मेंट आहे किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि टेक्नॉलॉजी, हे 4 खांब आहेत स्ट्रक्चरल रिपेअर्सचे. हे 4 खांब तुमचे मजबूत असतील आणि 5वा खांब तुमचा उभा राहू शकतो. 5वा खांब कोण आहे, तर तो स्वतः उपभोक्ता आहे, कॉमन मॅन, आम आदमी जो आहे तो, जो बहुतेकदा कायदा आणि तंत्रज्ञानाबद्दलच्या गोष्टी व त्याच्या दूरगामी परिणामापासून अनभिज्ञ असतो. तर त्याला हे 4 तत्त्व जी आहेत हे ह्यांची मदत घेतली ह्या चौघांची, तर तुमच्या बिल्डिंग्स डेफिनेटली उभ्या राहू शकतील आणि बिल्डिंगचा धोकाही टळेल. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेच, पण ह्याच्यासाठी आपल्याकडे पैसेही असायला हवेत. पैशाशिवाय काय होऊ शकत नाही या जगामध्ये, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग ह्याच्यासाठी तांत्रिक आधार घेऊन टेम्पररी का परमनंट रिपेअर्स करायचे आहेत, का टेम्पररी सपोर्टिंग सिस्टम करायचे आहे, का परमनंट सोल्युशन्स काढायचे आहेत, बिल्डिंगचं एज, डॅमेज आणि इकॉनॉमिक्स हे एखाद्या स्ट्रक्चरल कन्सल्टंट
बरोबर बसून हे तुम्ही साधू शकता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धोकादायक इमारतींमधील जीव व ती इमारत आपण वाचवू शकतो का? 100% होय. कसं? कम्युनिटी अवेअरनेस हा 1 पॉईंट प्रिन्सिपल आहे. ह्या एका सूत्राला तांत्रिक व आर्थिक दृष्टीने सक्षम केले तर ही गोष्ट अजिबात अशक्य नाही. तुम्ही जर स्ट्रक्चरल इंजिनियर्स, एखादा स्ट्रक्चरल डिझायनर, त्याला जर तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला असं म्हणेल, माझ्यासमोर कोणतीही बिल्डिंग मी रिपेअर करून उभी करून ठेवू शकतो, प्रोव्हायडेड त्याची आर्थिक बाजू बघायला पाहिजे. सायक्लिक रिपेअर्सची कॉस्ट, सायक्लिक रिपेअर म्हणजे 30 वर्षांनी रिपेअर केली, परत 35व्या वर्षी रिपेअर करावे लागते, परत 40व्या वर्षी, म्हणजे पुन्हा पुन्हा रिपेअर करण्याचा जो खर्च येतो त्याला आम्ही सायक्लिक रिपेअर्स असं म्हणतो. आम्ही ती बिल्डिंग निष्कासित किंवा डिमॉलिश करायला सांगतो, म्हणजे ही रिपेअरच्या पलीकडे आहे बिल्डिंग, हिला रिपेअर करू नये, तेव्हा सांगतो. किंवा असं त्यावेळेला सांगतो ज्या वेळेला त्या बिल्डिंगचा रिपेअर खर्च अगदीच जास्त असतो, म्हणजे एखादं एक लिमिट आहे त्याच्या पलीकडे गेलेला असतो, त्यावेळेला आम्ही ती बिल्डिंग पाडण्याकरता सांगतो. वास्तविक पाहता बिल्डिंगची पुनर्बांधणीची जी कॉस्ट आहे त्याच्या अर्ध्या किमतीपेक्षा जास्त जर रिपेअरची कॉस्ट जात असेल आणि त्याची रेसिड्युअल लाईफ म्हणजे उर्वरित लाईफ जर कमी असेल तर अशा वेळेला हे ओपिनियन देणं चुकीचं ठरतं की ही बिल्डिंग रिपेअर करून लोकांना राहण्यात द्यावे. असं कोणताही सल्लागार असा सल्ला देत नाही. गव्हर्मेंटनी निष्कासित केल्याप्रमाणे त्यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. प्रामुख्याने बिल्डिंग C1 कॅटेगरी म्हणजे अति धोकादायक व पाडण्यास योग्य, म्हणजे बिल्डिंग पाडून टाकायला पाहिजे लोकांना इव्हॅक्युएट करून. दुसरी कॅटेगरी अशी आहे C2A. C2A मध्ये बिल्डिंग्स ज्या असतात त्या बिल्डिंग्स रिकामी करून रिपेअर करण्यात यावा, कारण त्या रिपेअर्स एवढे हेवी असतात की लोकांना तिथे रिपेअर करताना तिथे वास्तव्य लोकांनी करू नये अशा स्थितीत असतात, म्हणजे सपोर्टिंग सिस्टम्स वगैरे लावून ती बिल्डिंग रिपेअर करावी लागते. तिसरं रिपेअरची कॅटेगरी आहे C2B, जिथे बिल्डिंगमध्ये लोक राहू शकतात आणि रिपेअर करू शकतो, म्हणजे त्याच्यात बाहेरचं प्लास्टर आणि काही पॉलिमर वर्क्स वगैरे थोडं स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग करता येतं. चौथी कॅटेगरी आहे ती C3 कॅटेगरी आहे, जिथे बिल्डिंग चांगल्या स्थितीत आहे व किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे अशी कॅटेगरी आहे. आणि 5वी कॅटेगरी अशी आहे ती नवीन बिल्डिंगसाठी जो इंजिनियर आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, जो बिल्डिंग डिझाईन करतो, तो हे बिल्डिंग कंप्लीट झाल्यावर ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळण्याकरता हे सर्टिफाय करतो की सदरची बांधलेली वास्तू ही राहण्यास योग्य आहे, म्हणजेच सेफ अँड स्टेबल फॉर द इंटेंडेड पर्पज आहे. कम्युनिटी अवेअरनेस कशा पद्धतीने करता येईल? कम्युनिटी अवेअरनेस ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, दॅट इज गव्हर्मेंट, आपल्या पद्धतीने वेळोवेळी करतच असते. पेपरांमधून जाहिरात देणे व वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने नोटिसी लावणे आणि लोकांना प्रेरित करणे की आपल्या बिल्डिंगची देखभाल करा, ह्या पद्धतीने गव्हर्मेंट करत असते. त्याचबरोबर रोटरी क्लबसारखे काही NGOज आहेत, जिथे मी गेल्या वर्षी एक उपक्रम आम्ही केला होता आणि एक कार्यशाळा आयोजित केली होती रोटरी क्लब ऑफ ठाणे एंजल्सच्या माध्यमातून डोंगरी इन्सिडेंट झाल्याबरोबर. त्याचं टायटल होतं सेव्हिंग लाईफ इन डेंजरस बिल्डिंग्स.
ह्या ह्या कार्यशाळेमध्ये आम्ही हा प्रयत्न केला की बिल्डिंग आपली धोकादायक झाली आहे का किंवा नाही हे कसं ओळखावं सर्वसामान्य माणसाने, आणि अशी काही लक्षणं दिसली तर तुम्ही तत्सम तांत्रिक सल्लागाराला कसं ॲप्रोच करायचं, ह्याच्या कायद्याच्या नियम काय आहेत आणि तुम्ही काय करू शकता. ह्या लेक्चर्समध्ये काही गव्हर्मेंट ऑफिसर्ससुद्धा आले आणि जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की आता माझी बिल्डिंग धोकादायक झाली आहे, मग नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे ह्याचंही प्रशिक्षण लोकांना देण्यात आलं होतं. आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टींची माहिती मिळाली. असाच उपक्रम आम्ही ह्यावर्षी पुन्हा राबवणार आहोत, तर तुम्ही सगळे त्या उपक्रमांसाठी तयार राहा आणि असेच उपक्रम राबवले गेले पाहिजेत जेणेकरून लोक सतर्क राहून आपले स्वतःचे जीव वाचू शकतील. बिल्डिंगची नियमितपणे देखभाल करणं किंवा प्रिव्हेंटिव्ह आणि सुधारात्मक देखभाल, प्रिव्हेंटिव्ह अँड करेक्टिव्ह मेंटेनन्सेस केले पाहिजेत. तांत्रिक आधार व मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता तुम्ही एक लक्षात घ्या की नुकताच ह्या मुंबई आणि तत्सम परिसरात 24 तासात 3 बिल्डिंग्स कोसळण्याच्या घटना झाल्या. ह्याच्यावरनं हे आपल्यासाठी आय ओपनर आहे. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एक आनंद अपार्टमेंट म्हणून बिल्डिंग आहे, ती पडण्यापूर्वी इव्हॅक्युएट करून घेतली गेली. ती बिल्डिंग रिपेअर केलेली होती सूत्रांच्या माहितीनुसार, आणि रिपेअर केल्यावरसुद्धा त्या बिल्डिंग्सला क्रॅक आले होते. नगरपालिकेने हे नोंद करून घेतलं आणि नोटीस सर्व करून योग्य वेळेला लोकांना इव्हॅक्युएट करून घेतलं. त्याच्यामुळे झालं असं की तेवढ्या लोकांचे जीव वाचले. तर दिस इज ए व्हेरी प्रिव्हेंटिव्ह अँड पॉझिटिव्ह ॲक्शन फ्रॉम गव्हर्मेंट साईड. पण ह्याचं श्रेय लोकांनासुद्धा द्यायला पाहिजे, कारण त्या लोकांनी नगरपालिकेला सहकार्य केलं. नाही तर रात्रीच्या वेळेला लोक रेजिस्ट करतात शिफ्ट व्हायला. नगरपालिकेकडे सुद्धा बऱ्याचशा आता ट्रान्झिट स्कॅमची उपलब्धता आहे. म्हणून जर बिल्डिंग अति धोकादायक केसमध्ये असेल आणि तांत्रिक सल्लागार आणि जर नगरपालिका तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला शिफ्ट होण्याची गरज आहे, तर लोकांनी त्याच्यात सहभागी होऊन सहकार्य करायला पाहिजे. कारण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अशी कायदे केलेले आहेत आणि ह्याची विश्वासार्हता गव्हर्नमेंटने घेतलेली आहे की लोकांचा जो ताबा आहे की लोकांचे जे राईट्स आहेत ते कुठे ही बिल्डिंग धोकादायक झाले किंवा पडल्यामुळे जाणार नाही आहेत. तर लोकांनी ह्या गोष्टीबद्दल दक्ष राहावं आणि ह्याची काळजीही घ्यावी. तांत्रिक आधार घेणं म्हणजे कसं काय? तांत्रिक आधार म्हणजे तुम्हाला तांत्रिक सल्लागारांना ॲप्रोच होऊन तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट्स करून घेणे. स्ट्रक्चरल ऑडिट्स अंतर्गत नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग जिथे लागेल तिथे तुम्हाला तुमचे स्ट्रक्चरल ऑडिटर्स सांगतीलच. त्याच्यानंतर ह्याचे योग्य ते रिपेअर फिलॉसॉफी, रिपेअर मेथॉडॉलॉजी तयार करून योग्य असे एज्युकेटेड म्हणजे रिपेअर कॉन्क्रीटमध्ये ज्यांचं ज्ञान आहेत असे कॉन्ट्रॅक्टर्स, जे काही विशिष्ट अशा ऑर्गनायझेशन्स म्हणजे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आहे किंवा इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स किंवा इंडियन सोसायटी ऑफ इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट किंवा इंडियन इंजिनियर्स असोसिएशन, अशांबरोबर जे संलग्न आहेत आणि ज्यांना ह्या रिपेअर टेक्नॉलॉजीची माहिती आहे, अशांकडनं तांत्रिक सल्लागाराचा सल्ला घेऊन असे रिपेअर्स करणं अपेक्षित आहे. जेव्हा लोक अशा तांत्रिक क्रांतीसाठी तयार होतील
आणि त्यांचा सहभाग असेल अशा क्रांतीला आपण टेक्नो सोशल मॉडेल म्हणू शकतो. आणि अशा टेक्नो सोशल मॉडेलमध्ये ज्या वेळेला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि बँका मदत करतील, तर हे कारण लोकांकडे रिपेअर करण्याकरता पैसे नाहीत, ह्याच्यासाठी जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जर येऊन लोन्स वगैरे देऊ शकतील, तर ही ह्या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक खूप मोठं वरदान होऊ शकतं. आणि अशा मॉडेलला आपण नक्की टेक्नो सोशो इकॉनॉमिक मॉडेल बनवून या लोकांचे जीव वाचवू शकतो. रिडेव्हलपमेंटसाठी शेवटचा पर्याय आहे रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटनी काही स्कीम्स आखलेल्या आहेत अशा धोकादायक इमारतींकरता, ज्या अगदीच रिपेअर होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपण जाऊ शकतो रिडेव्हलपमेंट करता. पण तो आजचा विषय नाही आहे. आणि अशा रिडेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी लोकांनी रेझिस्टन्स किंवा ह्या चेंजसाठी ॲक्सेप्टन्स दिलं पाहिजे. योग्य तो कायद्याचा आणि तांत्रिक सल्ला घेऊन ही कामं केली पाहिजेत. मी पुन्हा एकदा म्हणेन आणि आवाहन करेन की लोकांनी तांत्रिक सल्ला घेऊन आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सना बरोबर घेऊन हे टेक्नो सोशो इकॉनॉमिक मॉडेल जर ऑपरेट आणि सक्सेसफुल केलं, तर ह्या मुंबई आणि उपनगरांमध्ये एकही बिल्डिंग पडणार नाही. आणि आपण जर कम्युनिटी अवेअरनेस केली आणि आपण जर ह्याची पूर्ण जबाबदारी घेतली, तर या बिल्डिंग कधीच पडणार नाहीत आणि एकही जीव जाणार नाहीत. चला तर आपण सगळे एकत्र येऊन ह्या जबाबदाऱ्या स्वीकारूया, आपली स्वतःची जबाबदारी स्वीकारूया. एक सिविक सेन्स आपल्यामध्ये आलं पाहिजे की नाही, ही बिल्डिंग माझी आहे. मी जरी टेनंट असलो तरी ही बिल्डिंग माझी आहे, माझे राईट्स आहेत. ज्या वेळेला आपण डिमांड करतो की ही बिल्डिंगची जर पुनर्बांधणी होईल, तर माझं इथे अधिकार आहे, तसा तो बिल्डिंग रिपेअर करण्याचा पण अधिकार आपलाच आहे. तर आपण त्याच्यात पूर्णपणे सक्रिय झालं पाहिजे. आणि निश्चितपणे तुम्ही सक्रिय झालात तर तुम्हाला कोण थांबू शकणार नाही. तुम्ही सक्रिय झालात तर गव्हर्नमेंट तुमच्या मदतीला येईल, तांत्रिक सल्लागार तुमच्या मदतीला येतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स तुमच्या मदतीला येतील आणि आपण सर्वजण एक चांगलं भविष्य जगू शकू. धन्यवाद.